द्या. शूटिंग चालू आहे. कुठे घ्यायचे? अरे आता काय हे आहे मोटर 1 HP तो कॉम्प्रेसर 350 लिटरचा. हे आहे इंजिन पेट्रोल इंजिन. आणि ह्याची कॅपॅसिटी 3.5 लिटर 3.6 700 मिली पर्यंत पेट्रोलची कॅपॅसिटी. आता याला वाईल करून घ्या. आणि ते झालं नाही त्या कॉम्प्रेसरला पण ऑइल टाकायला वरून ऑइल टाकायला खाली ऑइल काढायला सिस्टीम दिलेली. हां ऑइल ह्याला ह्याला कॉम्प्रेसर ही दोन्हीकडे पण पण काढायला पण टाकते काही विषय नाही. बरोबर 4 दिवसात मशीन तुम्ही इंजिन जास्त त्यावर हात मारायचा. हां फाउंडेशन नका. आता तुम्ही झालं आता तुम्हाला दारा काढायचे. आता तुम्ही दाराला बसणार आहे. ही मशीन तुम्ही अशी अडकवली असणार रोज. बरोबर हे तुम्ही तिच्याचं टोपण व्यवस्थित लावून घ्यायचं. बरोबर घ्यायचं. हां टोपण व्यवस्थित असं सेंटरला घ्यायचं आणि लावायचं. ती कुठं पण लागू द्या. इथं लागू द्या इथं लागू द्या ह्याचा काही नाही. दाखल फक्त पॅक बसलं पाहिजे. बरोबर घ्यायचं असं करायचं दुमटायचं. हां बरोबर. हां दुमटायचं 2 मिनिटं थांबायचं. थांबलं की त्याच्यात कॉम्प्रेशन तयार होऊन वाजाय चालू होतं. कट 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 वाजाय चालू म्हणजे तुम्ही समजायचं की आता दारा काढू शकतो. हां काय करायचं दारा सडा लावायच्या वेळेला जाग्यावर दुमडायची आणि सडापर्यंत घ्यायचं. काय करायचं आता तुम्ही असं आणता करा उलटावर. असं आहे ही सडायचं ही मशीन आहे. बरोबर दुमडायचं त्याच्या मशीन यायचं नुसतं सोडून द्यायचं आणि ही सरळ करायची पाहिजे म्हणजे ओढून धरणार. आणि आता तुम्हाला सगळं झालं काढा. आता तुमचं तिने पण लावलं तुमच्या एकात हवा गेली तर ती जी पकडलं की नाही ती सुद्धा खाली पडणार. असं आहे. आता मशीन लावली आता काढायची. हां आता काढायची वेळ काय करायला पाहिजे का तिथं माग आहे का नाही नड दिलाय फिरवायचा आणि आत बाहेर काढा. ठीक आहे असं फिरवायचा आत बाहेर काढा. एअर लिकेज होतो त्याला. ह्याचं काय फक्त एअर लिकेज करायचं मग कशी पण करा असं काढा. नाहीतर सगळ्यात सोपं सडा लावलं नाही सडाच्या बाजूला बोर्ड घालायचं असं ही रबर आहे. त्याच्यात सडाच्या बाजूला बोर्ड घालायचं हलकं वाकडं करायचं बाहेर वाढायचं आणि पूर्ण एअर घालवली का नाही पूर्णपणे मशीन पुन्हा खाली पडणार आहे. बरोबर आता आपल्या आता दूध किटलीचं काढून घ्यायचं तुमचं तुम्ही प्रत्येक वेळी. आणि किटली जास्त भरून द्यायची नाही. किटली चेंज करायची. हां कारण काय किटलीची कॅपॅसिटी 25 लिटर आहे. पण त्याच्यात जर 22-23 लिटरच्या वर दूध गेलं का नाही तर ती या काळ्या पाईपीमार्फत तिकडे जातं आणि कॉम्प्रेसर खराब करतं. यासाठी आहे की नाही. आणि आता हां थोडं दिसतं नको भरून घ्या तुमचं तुम्ही याच्यात काढून घ्यायचं. आणि या सगळ्या धारा झाल्या तर तुम्ही काय करायचं हे असं आहे असं मशीन चालू ठेवायचं. हाय असं पाण्यात बुडवायचं. पाण्यात बुडवलं की त्याचं काम काय ओढायचं. मग ती पाणी असू दूध असू आणि चुकून जर तुमच्याकडे खाली राहिलं दगड पाला पाचोळा माती सगळं वडणार आहे. त्यासाठी ही खाली सोडायचं नाही पाण्यात सोडायचं. आणि रोजची रोज जर तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 टाइम तुमच्या दारा झाल्यानंतर जर तुम्ही ही केलं का नाही पाण्यात सोडलं का नाही तर ह्याला साय वगैरे साठणं असं काय प्रकार होत नाही. हां तुमचं दूध वगैरे नसणं असलं काय होत नाही. पण आता आपली काढतो नाही एका गेला 3 सड आहे त्यासाठी काय करायचं खालीच ठेवायची. गुंतून ठेवायची हो कारण काय असतं एका झाला दूध वगैरे झालं असतं काय झालं तुम्ही खाली ठेवायचं त्याला काढायचं नाही. आणि त्याला किती वेळ लागला का नाही तरी त्याला काय अडचण येत नाही. समजा तुमची गाय उशिरानं पाणवत असेल किंवा दूध पाणव सोडायला वेळ लागत असेल तरी राहिलं तरी काय रक्त वगैरे वाढण्याचा काही संबंध येत नाही. चालू राहू द्या. आता तुमचं दारा आता इथं नळ दिसते का बघा हो का हां त्याला जो प्रेशर असा ॲडजस्ट केलेला आहे आपण प्रत्येक वेळ काढतो. कुणाला फास्ट लागतं कुणाला एकदम स्लो लागतं. त्या हिशोबावर पकडी धरायचं आणि फिरवायचं. पावलं की प्रेशर वाढणार फास्ट होणार. निघलं की कमी कमी चालू. हां अशा पद्धतीमध्ये जे आहे आता इंजिन कसं चालू करायचं आता इंजिनचं माहिती घेऊया. आता तुम्ही चालू करायचं इंजिन. हे खालचं पेट्रोलची टाकी देखील दिली तर तो चॉक कायम ऑन ठेवायचा पेट्रोल ऑन ठेवायचं. आता जुन्या इंजिनला कसं होतं ही हे करायचं चॉक द्यायचा चालू करायचं पुन्हा चॉक माघारी टाकायचा. आता करा इथं एक ऑन ऑफचं बटन आहे ते ऑन करायचं चालू करा. आता चॉक द्या चालू करा. इसका द्यायचा नाही जोरात नाही तर ते वायर काढणार तुम्ही. द्या जोरात जरा सोडताय का म्हणा इकडे बटन आहे ऑफ करायचं. मागे ठेवला हो ओके. मोठा ब्रश दिलेला आहे का नाही तो लांबडा ब्रश ती पांढरी पाईप धुण्यासाठी आहे. ही पांढरी पाईप धुण्यासाठी
आणि जो छोटा ब्रश दिलाय ही लायनर धुण्यासाठी. बरं म्हणजे ही पाईप इथून जर काढून धुवायची का तिकडून द्यायची कशी कुठलं पण काढा, हिथनं काढा, द्यायची तिथनं काढा. आता ही घालायची हा, ते लांबडा ब्रश घालून ते साफ करायचं, कारण हे दूध असतं. त्या बाकीच्या ह्या दोन ही एअरच्या पाईप आहेत, ते काय खराब होत नाही. ह्यातनं दूध येणार आहे. हा, त्या मधनं मग दूध येणार आहे. हे दोन कशासाठी त्या एअरच्या घ्या, त्या किटलीला प्रेशर बनवून त्या एअरद्वारे दारा काढतात. दुसरं काय तुम्हाला समजलं नसेल तर सांगा. माहिती सगळी समजली काय अडचण नाही, कारण 3 सणाचीला बरोबर ती सांगितलं ते तसं करायचं ते बरोबर आहे. आता ही जी आहे ही लॉक हा फिरवायचं, नाही फिरवलं डायरेक्ट ती नाही फिरवायचं. ही फिरवायचं का? हा, आता समजा तुमची काचात जर घाण वगैरे आली का नाही तर यो नट आहे तो पूर्णपणे खुलून बाहेर घ्यायचा. कुठला? ही काय हा 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 तो पूर्णपणे खोलायचा, काच सकट वेगळं होतं, मग ती धुवून घ्यायचा. ती दारा काढताना ही करण्यासाठी हे असं बाहेर ओढलं की लगेच सोडून आज बाहेर करायचं. हात बाहेर केलं की सोडून दिलं की परत आपल्याला जे लावायचं तेव्हा आधी ही लावून ठेवायची. हा, दुसऱ्या वेळेला दारा काढायच्या वेळेला ती लावून लावायचं. हा, लावून ठेवलं की ती कॉम्प्रेशर एअर तयार झाला. हे असं उलट ठेवायचं का असंच ठेवायचं? नाही कसं नाही, ते उलट झालं, हे सरळ आहे. असं ठेवायचं. दारा काढताना फक्त उलट करायचं. आणि त्याचा कॉम्प्रेशर एअर किती पर्यंत राहतो काय तसं? कशाचा? ती काटा तो 250-300 पर्यंत जातो. सर तुमचं नाव काय? दादासाहेब सदाशिव खाडे, गाव जाशी. कशी वाटली तुम्हाला मशीन? मशीन एक नंबर आहे, सर्व्हिस एक नंबर आहे.